संदर्भामध्ये केएम रुग्णालयातली काय परिस्थिती आहे ही पाहण्याकरता आज कारण आम्हाला ह्या माहिती येत असतात आम्हाला सगळ्यांना त्याचा पाहण्याकरता म्हणून मी माझ्यासोबत आदरणीय माजी आमदार दगडूदादा सकपाळ, मुंबईच्या माजी महापौर किशोरताई पेडणेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेवक दत्ता पोंगडे, नगरसेवक सिंधू मसूरकर, आम्ही सारेजण आलेलो आहोत. आणि ज्यावेळी परिस्थिती पाहिली त्यावेळी कारण आमच्याकडे माहिती येत असते काय त्रुटी आहेत, काय चालले, ते अतिशय भयानक आहे. आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून निर्माण झालेली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या, आरोग्य समिती होती, स्टँडिंग कमिटी होती, नगरसेवक होते, त्यावेळी अंकुश होता. पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही. नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात, कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही आणि मुंबईतल्या आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे, बोधावारा उडालेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही 17/8/2023 एक मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या नंतर आम्हाला जे AMC शिंदे आहेत त्यांनी निरोप दिला की तुम्ही हेड ऑफिसला या, मी या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो. आम्ही चर्चेला गेलो, आम्ही सारे जण होतो चर्चेला. आणि त्या चर्चेमध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या मुंबई महानगरपालिकेच्या केएम रुग्णालयातल्या त्रुटी काय काय आहेत या मी त्यावेळी त्यांना सांगितल्या. इथे MRI मशीन नाही आहे, CT स्कॅन मशीन नाही आहे, या इथे सोनोग्राफीच्या 4 अतिरिक्त मशीनची गरज आहे. पॅथॉलॉजी करतात त्यांना स्टाफ पाहिजे होता, पॅथॉलॉजीच्या मशीन पाहिजे होत्या. विविध झेरॉक्स मशीन नाही आहे, ज्या मर्च्युरीला झेरॉक्स पेपर काढले जातात ती झेरॉक्स मशीन नाही आहे. स्ट्रेचर नाही आहेत, व्हीलचेअरची कमतरता आहे, बेडची कमतरता आहे. काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या आहेत ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. विविध त्रुटींवरती आम्ही म्हणालो कर्मचारी कमी आहेत. आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेताना आम्हाला सांगितलं की मला 2 महिने द्या, 2 महिन्याच्या त्या सगळ्याची पूर्तता करतो.